तिने भाजली, जळाली अगं चकू, ती काट झाली भाजून. जळालीच ती शेवटी. जाळू नको ना, चांगल्या कर ना मग. बघा किती छान चपाती लाटली बघा तिने. मम्मीनी नाही मदत केली बरं का, मीच केली फक्त. तूच केली माहिती. तर बघा तिला चपात्या यायला लागल्या, ते टाकून चल घे चपाती भाजून त्याच्यावर. तोपर्यंत चला आता दादांना. तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज लय गडबड चालली आई घाई. तर आज जायचे कांदे लावायला. तर आज आम्ही नुसते कांदे होय, त्याच्यामुळे तीच गडबड चालली आवरा आवरी. म्हणजे छोटूला मोकार भांडे घासायचं हे होईल म्हणून म्हणलं चला भांडे घासून घ्यावा पटापटा, कारण गाडी आता येणारच आहे. तिथूनच जायचं आमच्या मळ्यातच लागवड आहे, त्याच्यामुळे मग म्हणलं चला पटापटा आवरून घ्यावा परत. चला तुमचा चहा नाश्ता झाला का मला कमेंट करून सांगा. आमचा झाला मस्तपैकी चहा चपाती खाल्ली तूप लावून. आणि आज थोडी थंडी कमी होती, 2-3 दिवस नाही थंडी होती. आज आमच्याकडे थंडी नाही कमी होती. आता माझं सगळं आवरून घेतलंय, कपडे राहिलेले आहेत, कपडे संध्याकाळी धुले. घर ते झाडून काढीन आता. तिला लय लोड पडत होतं, याच्या नाताळाच्या सुट्ट्या होत्या तशा तिने लय काम केलं आहे की नाही ग. बाबे आज एवढी मोठी गाडी का आपल्याला? आज लय मोठी गाडी आहे आम्हाला. तर याच्यात जायचंय बसून कांदे लावायला. तर 3:15 वाजता तर एवढी लागवड केली आम्ही. तेव्हा म्हणल्यावर काय बाया येड्यात झाल्या है ना मावशे. आज स्वातीची तब्येत ठीक नाही. काय झालंय ग आज? लय दुखात यावं सर्दी ते झाले लय. आज तिचं नाक गळायला लागले. कोणाला लागत असला तूप डाळडा गावरान तूप ऑर्डर करा हाय की नाही. अर्चना मावशीने एक बरणी भरून घेतलेली. त्यांच्याकडे कायमच आहे, त्यांचा कायम आहे, त्यांनी पाळलेला आहे का ग. म्हणायचं त्यांना नाही लागत, पण ज्याला लागतं अर्जंट त्यांनी ऑर्डर करायचं करून यांच्याकडे बरं का. हाय ना. स्वाती शर्कर इकडे काय सगळ्यांचे सारे लागले. आता पाणी प्यायचंय आणि परत सारे धरायचे हाय की नाही दीपा. हाय कर. तर चला आता पाणी पिऊन घेतो. आता रोपाला सम हिला पार कटाळा आला रोपाचा. दुखात आहे ना म्हणून. बघा एवढी झाली लागवड. परत हे सारे आणले एवढे. चला निघा भावे, चल ना ग. कशाला पुढी ती जात राहू दे, उद्या काढायचंच आहे ना आपल्याला. चला. तर कांदे लावून आल्यावर कपडे राहिले होते, कपडे धुवून झाले आणि म्हणलं चला आज काहीतरी 30 काहीतरी नवीन काहीतरी करू. तर तर राहिल्या होत्या 2 चपात्या लाटायच्या. तर छकू म्हणली मी लाटीते. तर बघा किती छान लाटली तिने. ती मी लाटलेली आहे पण तिने भाजली, जळाली अगं छकू, ती काट झाली भाजून. जळालीच ती शेवटी. जाळू नको ना, चांगल्या कर ना मग. बघा किती छान चपाती लाटली बघा तिने. मम्मीनी नाही मदत केली बरं का, मीच केली फक्त. तूच केली माहिती. तर बघा तिला चपात्या यायला लागल्या, ते टाकून चल घे चपाती भाजून त्याच्यावर. तोपर्यंत चला आता मी इकडं तेल ठेवलंय आणि म्हणलं उशक भजे काढावा आणि
कुरडई पापड पण तळावा, कारण की म्हणलं काय आहे, नवीन वर्ष लागायचंय. आता जुन्या वर्षाला नाराज कसं करता येईल, म्हणून जुन्या वर्षासाठी करू काहीतरी मेनू खायला, हाय की नाही ग? हा, म्हणून म्हणलं आज एकादश होती, त्याच्यामुळं आज काय नॉनव्हेज काही करता नाही आलं, त्याच्यामुळं म्हणलं चला आपण आज खीर चपातीचाच बेत करावा. तर खीर चपाती झालेली, इकडं खीर पण झाली. तर खीर केलेली तांदळाची अशी बघा मस्तपैकी, आम्हाला अशी घट्टच आवडती. तर मग खीर पण झाली. तर चला आता कुरडई पापड पण तळून घेते मी मस्तपैकी. तेल तापाय ठेवले, तेल तापत आहे म्हणलं, तोपर्यंत तापले जणू तेल बी. तर चला बघा तापलं तेल. तर चला आता कुरड्या तळून घेते, पापड तळून घेते. पप्पा कुठे गेले काय माहिती, अजून यायना. सगळं नाही का फोन? नाही ते फोन इथे चार्जिंगला नाही. राहुलच्या तिकडे गेले काय? जाऊ ते आपलं बसा जेवायला. तर चला या जेवायला तुम्ही पण, आम्ही बसलोय जेवायला, हाय की नाही शकू? तर सगळ्यांना उद्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दे. गुढीपाडव्याच्या नवीन पाडव्याला हॅपी न्यू इयर असतं. नाही उद्या पण आहे न्यू इयर. नाही पण आपलं मराठी महिन्याचं. हा. हा मराठी महिन्याचं आहे, पण उद्या आपलं इंग्लिश महिन्याचं कॅलेंडर बदलणार आहे. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तर या सगळे जेवायला. आजचा कसा वाटला व्हिडिओ, लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट आणि हॅपी न्यू इयर.